मला कुठलंही स्तोत्र त्याच्यातल्या काव्यामुळे आवडतं. जे आत्ता आपण मेडिटेशन वगैरे सगळं करतोय ना, ते त्या काव्यात आहे. बालोपासना बालोपासनाला जायचे लोक. हो. त्या पुस्तकामध्ये ध्यास नसू दे विषयांचा मज, तुझ्या पायी मन सतत रमो, दृढतर भावे तव गुण गाथा, कोठे माझे मन नरमो, अनंत रूपा एको भावे करीतो अनंत नमस्कार, दासपणाचे सुख सोहाळे भोगवी प्रभो निरंतर. मला त्या काव्यामुळे ते आवडायचं. हो. म्हणजे तुझ्या पायी मन सतत रमो, दृढतर भावे तव गुण गाथा, कोठे माझे मन न रमो. आता सूर्यस्तुती आमच्या बाबांनी मला लहानपणी शिकवली होती. जयाच्या अर्था एकची चक्र पाही, नसे भूमी आकाश आधार काही, असे सारथी पांगुळा ज्यार्थासी, नमस्कार त्या सूर्यनारायणासी. क्या बात आहे. सोपं काव्य काय त्याचा म्हणजे अर्थ तुम्हाला वाचतानाच उलगडतो की कृपा ज्यावरी होय त्या भास्कराची, न पाहू शके शत्रू त्याला विरीची, उभ्या राहती सिद्धी होऊन दासी, नमस्कार त्या सूर्यनारायणासी. मला त्या काव्यामुळे स्तोत्र फार आवडतात. आमचे बाबा एक भजन म्हणायचे, कृष्ण सांभाळी मन गाय बांडगी मोठी, तिने खडे घातले फारच आमच्या पोटी. कृष्णाच्या हातात कुठली गाय सांभाळायला द्यायला पाहिजे? मन गाय बांडगी मोठी. वा, ही मनाची जी उधळलेली गाय ना, ती त्या कृष्णाच्या हातात द्यायला पाहिजे. किती छान. तिने खडे घातले फारच आमचे पोटी.